तर मोदींच्या मुलाखतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधलाय। व्यंगचित्रातून मोदींच्या मुलाखतीवर त्यांनी टीका केलेली आहे। एक मनमोकळी मुलाखत असा खोचक टोला लगावत राज ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधलाय। स्वतःच्याच प्रश्नांवर स्वतःच उत्तर दिल्याचा आरोप राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून मोदींवर केलाय। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी मोदींना खोचक टोला लगावलेला आहे। मोदींच्या मुलाखतीवरून राज ठाकरे यांनी ही टीका केल्याचं समोर आलं। स्वतःच्याच प्रश्नांना मोदींनी उत्तर दिल्याचं राज ठाकरे यांनी यात म्हटलेलं आहे। व्यंगचित्रातून मोदींच्या मुलाखतीवर त्यांनी टीका केलेली आहे। एक मनमोकळी मुलाखत असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला। आता बातमी आहे राज्यात सर्वदूर पसरलेल्या थंडीची। राज्यात थंडीचा कडाका आजही कायम आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला थंडीचा कडाका आजही कायम असल्याचं पाहायला मिळालं। थंडीमुळे राज्यातील बहुतांश जिल्हे चांगलेच गारठलेले आहेत। मुंबई पुण्यासह ग्रामीण महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे। दृश्य आपण पाहत आहोत। वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर लातूर मधल्या प्रसिद्ध अरोमा हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी एक्झिक्युटिव्ह शेकोट्या तयार करण्यात आलेले आहेत। आणि थंडीच्या वाढत्या कडाक्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होत असताना हॉटेल चालकांची युक्ती ग्राहकांना आकर्षित करून घेते। दरम्यान राज्यात कुठे किती थंडी आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निफाडमध्ये 5.6, जळगावात 6.4, धुळ्यात 6.5 तर सिंधुदुर्गात 10 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। अमरावतीत 11, वाशीमध्ये 12, बुलढाण्यात 13, रायगडमध्ये 17 तर लातूरमध्ये 12 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। आता बातमी काळजी करायला लावणारी। नाशिकमध्ये गॅलरीत खेळता खेळता तोल जाऊन एका 3.5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। त्यामुळे पालकांना तुमच्या मुलांकडे लक्ष द्या। लहानगे खेळत असताना लक्ष द्या। गॅलरीतून पडून चिमुकल्याचा मृत्यू। नाशिकमधल्या घटनेनं खळबळ। नाशिकमध्ये 3.5 वर्षांच्या लहानग्याचा गॅलरीतून पडून मृत्यू झालाय। इथल्या शिरीन हाईट्स अपार्टमेंटमध्ये शर्मा दाम्पत्य राहतं। अजय कामानिमित्त बाहेर निघाले होते तर त्यांच्या पत्नी घरात टीव्ही बघत बसल्या होत्या आणि त्यांचा अंशुमन हा 3.5 वर्षांचा मुलगा गॅलरीत त्याच्या वडिलांना टाटा करण्यासाठी आला आणि मग गॅलरीत खेळत बसला। पण त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट 3ऱ्या मजल्यावरून खाली पार्किंगमध्ये पडला। त्याला तातडीनं उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, पण अंशुमनच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्याचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय। एक मुलगा तिथं त्याच्या बाबांना बाय बाय करत होता। बाय बाय करत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो गेटवर आदळला। त्याच्यामुळे त्याच्या डोक्याला मुक्का मार लागला आणि त्याचा जागेवरच ऑन द स्पॉट मृत्यू झाला। तिथं गॅलरीमध्ये खेळत असताना याच्यावर चढला तो खेळताना खाली पाहण्यासाठी वगैरे आणि ते पाहता पाहता त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला। मुलं खेळतात गॅलरीमध्ये, युजली 10 वर्षाच्या आतली मुलं, तर तुम्ही त्यांच्याविषयी थोडंसं जागृत राहणं अपेक्षित आहे। अंशुमनच्या जाण्यानं हळहळ व्यक्त होतीये। गॅलरीला ग्रिल असती तर कदाचित अंशुमन वाचला असता। त्यामुळे पालकांनो तुमच्या चिमुरड्यांकडे लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या। जयेश साबळे, साम टीव्ही, नाशिक।